जेवण तर सर्वच बनवतात, पण प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगळी असते. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी, जी कुणालाच आवडत नाही. खूप कमी लोक असे असतील ज्यांना कारल्याची भाजी आवडते. पण आज मी ज्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवणार आहे, तशी तुम्ही बनवून बघा, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. सगळ्यात आधी आपण कारले चिरून घेतलेले आहेत, त्याला मिठाच्या पाण्यात भिजत घातले. एक 5-10 मिनटानंतर तेल, मोहरी, जिरं सगळं कढईमध्ये टाकून घेतलं आहे. त्यानंतर लसूण टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण थोडंसं परतून त्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा टाकून त्यानंतर त्या कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे. बघा, व्यवस्थित कांदा परतून घेतलेला आहे. आता आपण कांदा जरा ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत तिखट 1.5 ते 2 चमचा चवीप्रमाणे. कोणाला किती तिखट लागतं, प्रत्येकाच्या हाताला चव वेगळी असते. याचं कारण हेच आहे की प्रत्येकाच्या हातातून त्या भाजीमध्ये, त्या पदार्थामध्ये पडणारा जो मसाला आणि तिखट मीठ आहे, त्याचं प्रमाण, ह्यामुळे प्रत्येकाच्या हाताला चव वेगळी असते. प्रत्येकाची आपापली ही पद्धत असते. कोणाला किती तिखट आवडतं त्यानुसार तिखट टाकावं. आता आपण ह्याच्यामध्ये कारले जे भिजत टाकले होते पाण्यामध्ये, ते यामध्ये टाकून घेऊ. सर्व कारले आपण या ठिकाणी चिरलेले यामध्ये टाकून घेणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर ती नक्कीच सगळ्यांना आवडेल. ती अजिबात कडू लागणार नाही आहे आणि लहान मुलांनासुद्धा आवडेल, इतकी ही छान भाजी होणार आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. सगळ्यांची आवडती होईल. जी नावडती होती ती आवडती झाली असं तुम्हीच म्हणाल. खरंच कारल्याची भाजी या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, कारण माझी तर कारल्याची भाजी सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आता याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे कारले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत गूळ, जो सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे. पहिले मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. आता बघा, यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ. बघा, मी गुळाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. गूळ जरा जास्त बारीक करून टाकला तर तो लवकर शिजेल. पण जेवढे कारले शिजायला वेळ लागतो तेवढाच गूळ वितळायलासुद्धा वेळ लागणार आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. तो आपोआप एक 5 ते 7 मिनटामध्ये ही तुमची भाजी तयार होणार आहे. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. झाकून ठेवून त्याला एक वाफ येऊ देऊ. 5 ते 7 मिनटे यामध्ये झाकून ठेवलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, मीडियम टू लो सीमवरती आपण गॅस ठेवलेला आहे. एक 5 ते 7 मिनटे झालेली आहेत. आता आपण बघूया भाजी कशी झाली आहे. बघा, सुंदर मस्त तयार झालेली आहे आता आपली भाजी. तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.